पदाधिकारी आणि उपस्थिती महत्वाची होती की आले आपले समाज बांधवांनी पदाधिकारी आणि आमदार माझे आमदार खासदार तर नाही खासदारांचे गंधरामदाने चांगलं स्पष्ट केलं. त्यावेळी आम्ही खुर्द्याला राहायचो. त्याच्या अगोदर आम्ही एका मेळाव्याला गेलो होतो. त्या मेळाव्यामध्ये कोकणांचा मेळा होता. मित्र म्हणून गेलो होतो. सावरकरांना गाडी ठेवायचो. मग किरण दादा असतील साठवदादा होते. शिवरामदादा त्यांना विचारलं की आपल्याला असा मेळावा करायचा मीटिंग घेऊ का. ठीक आहे मग ठीक आहे. मस्तानाकडे ठेवली मॉडेलमध्ये. त्या सर्व सांगितलं. त्या पहिल्या मीटिंगला 3 माणसं आली. हे पुन्हा पण आम्ही कसं सांगतो 3 माणसं आली तर त्यावेळी 750 रुपये भाडं होतं त्याचं. आता तिथे 3000 भाडं घेतात. मी भाडं भरलं तर 10-15 माणसं येतील. फक्त 3 माणसं आली. रमेश शेलार इंगावचे यांना कधी जाऊन विचारा का पहिल्या मीटिंगला किती माणसं होती. एक माझी पोरी होती आणि मी होतो. ठीक आहे. पुढच्या महिन्यात परत एक ठेवली मीटिंग वाड्याला सगळं कॉन्टॅक्ट केलं होतं. मीटिंगचं टाकलं होतं. तेव्हा व्हॉट्सअप वगैरे फोन नव्हता, साधा फोन होता, फक्त मेसेज जायचा. तिथे पण 3च माणसं आली. रमेश शेलार, मी आणि माझी मुलगी. हा काय म्हणली परत आम्ही आलो. ठरवलं मीटिंग घेतली. मीटिंग घेऊन सुटलो. पहिला मेळावा सुरुवात झाली. कारण सर्वसमाजाचे होतात मग आपले का होत नाही त्या उद्देशाने तो मेळावा घेतला गेला. का घेतला गेला नाही हे फक्त आपण सत्कार करायचं सांगूया. त्या ठिकाणी जर आपल्या मराठवाडी समाज मुलांचा किंवा मुलीचा सत्कार होत नाही मग आपणच आपला मेळावा करावा आणि आपल्या मुलांचा तिथे सत्कार करावा. जे पास आहेत 10वी पास 12वी पास वगैरे आणि तिथे वधूवर पण ते येतात. परिचय मेळावा करून पहिला मेळावा घेतला. हा स्नेह संमेलन घेतला. परिचय मेळावा घेण्यात आला. त्यामध्ये गडक काकांची पहिली वर्ग होती. त्यांना सांगितलं मला सिद्धेश कुंभार काका आहेत, या प्रभाकर आहेत, दादा आहेत, भुयार आहेत. सर्व मीटिंग घेत झालो. पांगणचे होते, गोजेचे होते, इंगावचे होते. मीटिंग घेत आणि नेहमी मी आनंद दादा आणि खांडेराव दादा यांना विचारतो दादा काय करायचं. दादा माहिती आहे काजू पाड्याला आपण किती 3दा गेलो होतो आपल्या ठिकाण सोडण्यासाठी. दादा माहित आहे आणि मी जे माझे आहेत सहकारी त्यांना कधी विसरलेला नाही. म्हणून त्या पहिल्या मीटिंग